हाय. मला ना बऱ्याचदा प्रश्न पडतो, की मी जेव्हा सोसायटीच्या बाहेर आवारात निघते, तेव्हा गव्हर्नमेंटने जे फुटपाथ बांधले तिथे बनवले तेव्हा छानपैकी पेंटिंग केलेली असते, खूप छान-छान झाडं लावलेली असतात. पण नंतर होऊन त्या झाडं सुकून जातात किंवा त्या फुटपाथची पडझड होते. त्याचं नंतर रिपेअर वर्कही होत नाही, मेंटेनन्स होत नाही. तर यासाठीला कोण जबाबदार आहे? तर मला असं वाटतं, की ना आपल्या म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे, की खूप मोठ्या लोकसंख्येला पोहोचायचं असतं. त्यामुळे या गोष्टी कुठेतरी दुर्लक्षित होतात आणि मेन गरजांवरती जास्त लक्ष दिलं जातं. आणि ही गोष्ट त्यानुसार बरोबरही आहे. तर मग ती वेळ कधी येणार आहे, की आपण ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स करू शकणार आहोत. तर मला बऱ्याचदा असं वाटतं, की ना मी माझ्या मुलीला शिकवेन. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना आज शिकवायचं, की त्यांचं उद्या कसं असलं पाहिजे. म्हणजे माझी मुलगी जर घराबाहेर पडताना तिने चॉकलेट खाऊन कचरा तिच्या बॅगेतच ठेवायचा आहे, खाली टाकायचं नाही आहे. हे जोपर्यंत तिच्या मनाला पटत नाही आहे, तोपर्यंत हा बदल घडणार नाही आहे. त्याने उद्या जाऊन ही लोकं ट्रेन स्वच्छ ठेवतील, रस्ते स्वच्छ ठेवतील आणि एखादी गोष्ट तुटली-फुटली असेल, मग हे गव्हर्नमेंटचं ना काम असता आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि आपण सगळे म्हणून हे रिपेअर वर्क करूया ना, वाय टू वेट फॉर गव्हर्नमेंट. तर हा बदल हा आता माझ्या लेव्हलला मला अगदीच अशक्य वाटतं बिकॉज आय हॅव सो मेनी थिंग्स टू डू. पण जेव्हा सगळ्यांना ही गोष्ट वाटेल ना, तेव्हा ह्या गोष्टी इझी होऊन जातील आणि त्या पुढच्या भविष्यासाठी आपण आज आपल्या मुलांना शिकवूया, की काय करायचं असतं, कसं राहायचं असतं, समाज कसला असला पाहिजे आणि एकत्रितपणे ही समाज व्यवस्था कशी उभी राहिली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅटर करतात. तर आपण त्या आज आपल्या मुलांना शिकवूया आणि बदल घडवूया.